थंबनेल बघून तुम्हाला कल्पना आली असेलच विषय काय आहे। विद्यमान उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे हल्ली बरेच वाढले आहेत। ते नक्की काय आहे? म्हणजे दिल्लीत चक्रा आणि महायुतीमध्ये खतरा आहे का? दिल्लीचे दौरे आणि महायुतीचे खोबरे झालेले आहे का? की दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे हे एकमेकांना सांगण्यासाठी दिल्लीतल्या दोन प्रमुख नेत्यांना जाऊन एकनाथ शिंदे भेटतायत। स्पेक्युलेशन्स अनेक आहेत, त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते। हे चॅनल सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विषय कळलेलाच आहे तुम्हाला। गेल्या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीमध्ये दौरे झालेले 2 आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। भरपूर स्पेक्युलेशन्स होत आहेत आणि नेमकं त्याच वेळेला उभाठा शिवसेनेचे नेते किंवा उभाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दिल्लीमध्ये 3 दिवसाचा दौरा केलेला आहे। त्याविषयी आपण नंतर बोलणार आहोत, वेगळ्या व्हिडिओत बोलू, पण तो देखील या सगळ्या एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला त्याची देखील किनार आहेच। एकनाथ शिंदे यांचे दौरे का वाढायला लागलेले आहेत याचं माध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे। बातम्या येऊन गेलेल्या आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून पण आलेलं आहे आणि युट्यूबर्सनी देखील त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत। एक नक्कीच मान्य करावं लागेल की एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतनं बाहेर पडून स्वतःचा जो 40-42 आमदारांना घेऊन एक वेगळा गट स्थापन केला, मग त्यालाच शिवसेना म्हणून मान्यता मिळाली, चिन्ह देखील त्यांनाच मिळालं आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचं नाराजी, एकनाथ शिंदे यांचं रुसणं फुगणं, एकनाथ शिंदे यांचं गावी निघून जाणं, एकनाथ शिंदे यांचा दिल्लीचे दौरे हा सर्व माध्यमांचा टीआरपीचा विषय झालेला आहे। आणि माध्यमं म्हणजे मग ती सर्वच माध्यमं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं, वृत्तपत्रांचे रकाने भरण्यासाठीच्या गोष्टी आणि युट्यूबर्सचे, सोशल मीडियामधले देखील टीआरपी वाढवण्यासाठीचा एकनाथ शिंदे हा एक अत्यंत लाडका विषय होऊन गेलेला आहे, हे मान्य करावंच लागेल। एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि शिवसेना फुटीच्या मागचा जो खरा चाणक्य होता किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या म्हणता येईल की चाणक्य नीतीने ही सगळ्या घटना घडल्या होत्या, ते जे आहेत अमित शहा यांच्याशी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की काही खासदारांबरोबरच्या संसदेचं अधिवेशन चालू असल्यामुळे खासदारांबरोबर भेटायचं होतं, खासदारांबरोबर चर्चा होत्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्यासाठी या सर्व भेटी होत्या। म्हणजे पंतप्रधान मोदींबरोबर असो किंवा केंद्रीय मंत्री अमित शहांबरोबर असो, या सर्व भेटींचं कारण, त्याच्या मागची जी काही त्यांची स्ट्रॅटेजी होती ती त्यांनी सांगितली माध्यमांशी बोलताना। आणि त्यांनी हे देखील स्पष्टपणे आणि निक्षून सांगितलं की आम्ही येणारी प्रत्येक निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये बोलताना सांगितलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजून बराच कालावधी आहे। असं म्हटलं जातंय की पहिले पंचायत समित्या, ग्रामपंचायत्या, जिल्हा परिषदा वगैरे यांच्या निवडणुका होतील आणि त्या देखील दिवाळीनंतर, आणि मग त्या झाल्यानंतर डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीमध्ये महापालिकांच्या निवडणुका होतील। नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका या ग्रामपंचायत आणि त्या संदर्भात ज्या निवडणुका होतील त्यांच्याबरोबर घेतात का महापालिकांबरोबर घेतात हे आपल्याला येणारा काळ सांगणारच आहे। पण सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती की आम्ही या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत असं सांगायला एकनाथ शिंदे विसरलेले नाहीयेत। आणि त्यांनी हे देखील सांगितलं की ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यांच्या
यशस्वीतेनंतर पंतप्रधानांचं आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकनाथ शिंदे हे सहपरिवार जाऊन त्यांना भेटलेले. पण स्पेक्युलेशन्स कशी असतात बघा, आणि स्पेक्युलेशन्स ही स्पेक्युलेशन्सच असतात. जेव्हा ती खरी ठरतात तेव्हा मग त्यांच्या परत वेगळ्या बातम्या म्हणतात. असं म्हटलं जात आहे की शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि शिवसेना पक्ष हे मिळालेलं नाव, त्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसातच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल आणि त्याची कुणकुण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दोघांना देखील लागलेली आहे. आणि म्हणून कदाचित एकनाथ शिंदे यांचं दिल्लीला जाण्यामागचं कारण हे देखील असावं, अशी देखील स्पेक्युलेशन्स बोलली जात आहेत. असं म्हटलं जात आहे की तेलंगणाच्या धर्तीवरतीच हा निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे देखील त्या संदर्भात काही करता येईल का, त्या संदर्भातल्या पुढच्या गोष्टी मग कशा करायच्या, या विषयी चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरा होता असं म्हटलं जात आहे. जर का तो तसा निर्णय लागला तर जो निर्णय शिंदेच्या बाबतीत लागू शकतो तोच निर्णय अजित पवार यांच्या गटाच्या बाबतीत देखील लागू शकतो. आणि मग सध्या एका विशिष्ट आघाडीच्या किंवा एका विशिष्ट पक्षांच्या किंवा एका विशिष्ट ज्या राजकारणांच्या मांडीवर जाऊन बसणारे काही विधिज्ञ आहेत, त्यांनी तर असं सांगितलेलं आहे की शिंदे गटाचे आणि अजित पवार यांच्या गटाचे सर्व आमदारच अपात्र होतील. येणारा काळ आपल्याला सांगेलच नक्की काय होते ते, पण तोपर्यंत हवेत पतंग हे उडतच राहणार आहेत. आणि हे जे पतंग उडतायत ना, त्याच्या मागे, ते उडवण्यामागे जसे विधिज्ञ आहेत, काही राजकीय पक्षांची मंडळी आहेत, तशीच काही मंडळी ही महाविकास आघाडीच्या बरोबरीनेच महायुतीतल्या पक्षांची देखील आहेत, हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्या मागची त्यांची कारणं वेगळी असू शकतात, त्यांची गणितं वेगळी असू शकतात, त्यांचं राजकारण वेगळं असू शकतं, त्यांचे स्कोअर सेटल करण्याची ज्याला म्हणता येईल की बेरीज वजाबाकी देखील वेगळी असू शकते. पण एक नक्की आहे की सत्ताधारी पक्षातल्या काही पक्षांमधले काही महत्वाचे नेते हे एकनाथ शिंदे यांना जास्तीत जास्त डिस्टर्ब कसं करता येईल यासाठी कंबर कसून त्यांच्या मागे लागलेले आहेत असं म्हटलं जात आहे. त्यामुळे बिहाइंड द कर्टन्स काय काय होतंय याकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते अत्यंत रोचक, रंजक आणि ज्याला म्हणता येईल की राजकीय दृष्ट्या खळबळ उडवून देणारं ठरणार आहे. महायुतीतल्या कुरबुरी सुरू असल्याचे दावे हे आत्ता जी सत्ता आली, म्हणजे 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काळ सोडल्यानंतर नवीन जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आले आणि त्याच्यानंतरच महायुतीतल्या कुरबुरी सुरू झाल्या, हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर त्या कुरबुरी त्याच्या आधी 7-8 महिने चालू झाल्या होत्या, जेव्हा अजितदादा पवार महायुतीमध्ये येऊन एक वेगळा पक्ष म्हणून बसले आणि त्याच्यानंतर त्या कुरबुरींना सुरुवात झाली. पण नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्या कुरबुरी वाढायला लागलेल्या आहेत, याची चर्चा उघडपणे होतच असते. पण दबक्या आवाजात जी होत असते त्याच्यामधले मुद्दे हे अतिशय रंजक असतात, अतिशय धक्कादायक असतात आणि त्यातले काही मुद्दे हे नंतर खरे देखील ठरतात. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याबरोबर वेगळी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सहपरिवार भेट घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर पुन्हा वेगळी चर्चा देखील केली. असं म्हटलं जात आहे की त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही अंतर्गत चौकशा सुरू झालेल्या आहेत, प्रामुख्याने शिंदे मुख्यमंत्री असल्यानंतर जे निर्णय घेतले गेले होते MSRDCच्या संदर्भातले, नगरविकासच्या संदर्भातले, MMRDAच्या संदर्भातले, त्या संदर्भातल्या चौकशा सुरू झाल्या आहेत अशी कुणकुण जी दबक्या आवाजात आधी सुरू होती ती नंतर मोकळेपणाने आणखीन काही प्रसिद्ध माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर मोठ्या आवाजात करायला लागली आणि त्या संदर्भात देखील या दोघांची भेट शिंदे यांनी घेतली असं म्हटलं जात आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यातलं तथ्य काय आहे, स्पेक्युलेशन्स काय आहेत आणि त्या खरे किती होणार आहेत हे नंतर आपल्याला काय काय कळणार आहे. विरार उत्तम
इथला एक सागरी सेतू प्रकल्प म्हणण्यापेक्षा सागरी प्रकल्पाचं एक प्रपोजल किंवा एक प्रोजेक्ट मोठं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचं होतं. पूर्वी त्या प्रकल्पाची किंमत साधारणपणे 87-88 हजार कोटीची होती. देवेंद्र फडणवीस आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याचा रिव्ह्यू केला गेला आणि तो रिव्ह्यू केल्यानंतर ती 87-88 हजार कोटीचा जो अंदाजे खर्च होता तो खर्च थेट 52,660 कोटी रुपयांवरती आणला गेला आणि त्या प्रकल्पाचं तो खर्च खाली आणल्यानंतर तो रिव्ह्यू केल्यानंतरचा जो खर्च वाचणार आहे तो साधारणपणे 35 ते 36 हजार कोटींचा खर्च वाचतोय. आणि हे एक तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगितलं. अशी अनेक प्रकल्प आणि असे अनेक प्रोजेक्ट जे पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खात्यामार्फत घेतले होते त्या अनेक प्रकल्पांचे रिव्ह्यू करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या खर्चाला कात्री लावण्यात आलेली आहे. ते प्रोजेक्टची जी अंदाजे जी प्रकल्पांची किंमत होती ती कमी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या मागचं काही शुक्ल काष्ठ आपल्या मागे लागेल की काय अशा एका होऱ्यापोटी अशा एका अंदाजापोटी देखील एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन मोदी आणि शाह यांना भेटलेत अशी चर्चा चालू आहे. हे चर्चा चालू असण्याची कारणं देखील अनेक आहेत. त्यातला आणखीन एक हे जे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रकल्पाचा खर्च तब्बल 36 हजार कोटींनी कमी केलेला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच्या पक्षासाठी किंवा स्वतःच्या कामांसाठी म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयांसाठी म्हणून एक वॉर रूम उघडली होती. पण त्या वॉर रूममध्ये घेतले जाणारे प्रत्येक निर्णय हे आपल्यापर्यंत येतील असे थेट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेले आणि त्यांच्या वॉर रूममध्ये घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी त्याच्यावरचा फायनल ड्राफ्ट हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या अधिकारात तयार करतील आणि मगच त्या निर्णयांचं इम्प्लिमेंटेशन होईल असं त्यांना दोघांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. माफ करा मित्रांनो. त्याचबरोबर संघटना म्हणून पक्ष म्हणून देखील काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे की जाणून बुजून एकनाथ शिंदे यांना कट्टुसाईज करायला देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपनी आणि अजितदादा पवार म्हणजे राष्ट्रवादी गटांनी हातात हात घालून एक मोहीम उघडलेली आहे. ती कशी ते देखील तुम्हाला सांगतो. ते देखील इथे लक्षात घ्या. आणि या अंतर्गत वादाची जी चर्चा आहे ती फडणवीस अजितदादा एकत्र आणि समोर एकनाथ शिंदे अशी आहे. अशी चर्चा केवळ मंत्रालयातच सुरू आहे अशातला भाग नाही तर राजकीय पक्षांमध्ये अगदी व्यवस्थित दबक्या आवाजात आणि खुलेआम देखील चालू आहे. दबक्या आवाजातल्या ज्या मुद्दे असतात ते फक्त खुलेआम बोलले जात आहेत. खुलेआम जे बोलले जातात खुलेआम जी चर्चा होते ती यालाच अनुसरून असते यालाच धरून असते पण त्याचा ट्रॅक जरा वेगळा असतो. संघटना मोठी करायची आहे पक्ष मोठा करायचा आहे आणि तो अधिकार प्रत्येकालाच असतो. पुरंदरमध्ये भारतीय जनता पक्षाने एक छोटीशी 2-3 उदाहरणं देतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय चाललंय ते. बिहाइंड द कर्टन्स काय चाललंय म्हणजे मंत्रालयाच्या लेवलला मंत्र्यांच्या लेवलला सरकारच्या लेवलला शासनाच्या लेवलला या सगळ्या गोष्टी चालल्याच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी घेतलेले निर्णय रिव्ह्यू करायचे ते त्यांचा एक्सपेन्सेस कमी करायचे. अर्थातच सांगू शकतात की जनतेच्या भल्यासाठी त्याचा खर्च कमी केला जातोय पण पक्ष म्हणून संघटना म्हणून देखील काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या इथे मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय. पुरंदरमध्ये भाजपने विजयबापू शिवतारेंना आणि अर्थातच पर्यायाने त्यांच्याच म्हणता येईल ना की त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे यांना कट्टुसाईज कसं करायला घेतलंय ते इथे तुम्ही लक्षात घ्या. काँग्रेसच्या संजय काका जगताप यांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. जालनामध्ये जिथे अर्जुन खोतकर आहेत एकनाथ शिंदे यांचे ब्लू व्हाईट बॉय तिथे देखील काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना भाजपनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. परांडामध्ये देखील भूम परांडामध्ये अत्यंत गाजलेले तेव्हाचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळातले तानाजी यादव मंत्री तानाजी सावंत मंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील शरद पवार गटाचे
राहुल मोटे यांना अजितदादा पवार यांनी स्वतःच्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे, स्वतःच्या पक्षामध्ये सामील करून घेतलेला आहे. रायगडमध्ये देखील तेच. आदित्यताई तटकरे आणखीन भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदावरनं जो वाद सुरू आहे सरकार स्थापन झाल्यापासून, तो आज आता 15 ऑगस्ट येईल तेव्हा कोणी ध्वजवंदन करायचं इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे. पण त्याच रायगडमध्ये सुनील तटकरे आणखीन राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी एक मोठी खेळी खेळलेली आहे. स्नेहलताई जगताप यांना महाडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश देण्यात आलेला आहे. भाजपच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या अंतर्गत गटामध्ये एक चर्चा अशी दबक्या आवाजात सुरू आहे आणि जी चर्चा दिल्लीमध्ये देखील सुरू आहे की एकनाथ शिंदे यांनी गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाचे काही खासदार आपल्याकडे वळवले होते, आपल्याकडे त्यांचा प्रवेश त्यांनी निश्चित केला होता. पण तो प्रवेश झाला तर एकनाथ शिंदे यांचं महत्त्व वाढेल आणि ते महत्त्व दिल्ली दरबारी आणखीन वाढू शकतं. केंद्रीय मंत्री अमित शहा आणखीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एकनाथ शिंदे उबाटा गटातनं आलेले खासदार घेऊन जेव्हा जातील त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर, तेव्हा त्यांचं वेटेज, एकनाथ शिंदे यांचं वेटेज मोदी आणि शहा यांच्या दरबारामध्ये वाढेल. आणि ते होऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या भाजपमधले काही महत्वाची मंडळी यांनी उद्धव ठाकरे यांना सावध केलं आणि ती घडामोड होऊन दिली नाही, अशी दबक्या आवाजातली चर्चा सुरू आहे. राजकारण कुठल्या गतीने कसं खेळलं जातं हे या इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. तटकरे, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, नव्याने प्रदेशाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारलेले रवींद्र चव्हाण, या सर्वांनी एकनाथ शिंदे यांना कट्टू साईज करायला घेतलं आहे अशी जी चर्चा सुरू आहे. आणि त्यासाठी या सर्व तक्रारींचा पाडा घेऊन दिल्लीच्या दरबारामध्ये एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले असं म्हटलं जात आहे. अर्थातच मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव या अत्यंत यशस्वी झालेल्या ऑपरेशन्स नंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण भेटलो असं एकनाथ शिंदे यांनी अत्यंत स्पष्टपणे माध्यमांना सांगितलेलं आहे. संसदेचं अधिवेशन चालू आहे, त्यामुळे खासदारांची भेट घेण्याची होती, त्यांना काही मार्गदर्शन करायचं होतं, हा देखील त्याच्यामधला एक अजेंडा होता. हे देखील त्यांनी अत्यंत क्लिअर कट सांगितलेलं आहे. पण राजकारण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, दिल्ली दरबारी भरपूर घटना उलथापालथी होत आहेत, उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे. असं म्हटलं जात आहे की 75 पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पाय उतार होतात की काय. घटना भरपूर घडणार आहेत, घडतील किंवा नाही घडतील हे आपल्याला येणारा काळ सांगणार आहे. पण एकंदरीतच महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये दिल्लीच्याच राजकारणाबरोबर खूप गोष्टी घडतायत, पडद्यामागे घडतायत. ज्या गोष्टी पडद्याच्या समोर यायला पाहिजेत, माध्यमांमधून यायला पाहिजेत, त्या गोष्टी आणि त्या बातम्या त्या पक्षांकडनं, त्या राजकारण्यांकडनं पेरल्या जात आहेत. येणारा काळ आपल्याला सांगेलच नक्की काय घडणार आहे, नक्की काय घडतंय. तोपर्यंत आपली ऑफिशियल अजय निकतेची या सर्व घडामोडींकडे लक्ष असेलच, नजर असेलच. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. त्यामुळे ऑफिशियल अजय निकतेला शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.